मी गेल्या 35 वर्षात भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात आहे। गेली 30 वर्ष नगरपालिका ही आपली रेल्वे स्टेशनजवळ जी वास्तू होती, जी 1882 साली ज्या नगरपालिका स्थापना झाली तेव्हापासून ते कार्यालय होतं, जे इंग्रजांच्या काळात सुद्धा ते होते। ते नंतरच्या काळात पडकी झाल्यामुळे नगरपालिका आपली हलवण्यात आलेली होती। परंतु ती नगरपालिका हलवल्यानंतर गेल्या 35 वर्षात मी नगरसेवक असणं आणि मी नगराध्यक्ष नसणं यातला फरक समजून घ्या। ही जबाबदारी भाजपाची सत्ता केवळ 2016 ते 2021 पर्यंत होती। त्याच्या अगोदर 1998 पासून मधला काळ वगळला तरी सत्ता चौधरी परिवारांकडे होती। त्यामुळे आजच्या रोजी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता मी एवढंच सांगेल की नगरपालिकेच्या अवर्ग नगरपालिकेला साजेसं असलेलं कार्यालय होणं अपेक्षित आहे। अशा वेळेला 25 कोटी रुपये शासनाकडनं अवर्ग नगरपालिकेला स्वतःचं कार्यालय बांधण्यासाठी अनुदान म्हणून मिळतं। तर नगरपालिकेने यापूर्वी ठराव पाठवलेला, परंतु बदल्या प्रशासन काळामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची पाठपुरावा न झाल्यामुळे आता सगळे नूतन नगरसेवक निवडून आलेले आहे। सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून भुसावळ नगर परिषदेसाठी 25 कोटी रुपये निधी आणावा। परंतु आता मागच्या सगळ्या गोष्टी विसरून पुढे नगरपालिकेचं साजेसं कार्यालय व्हावं अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे। सत्ता जरी विरोधकांची असली तरी आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता ही भाजपाची आहे। अशा वेळेस आमची जबाबदारी आहे, आम्ही सुद्धा प्रयत्न करून तो निधी नगरपालिकेला जोडीत आणून ते काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल। कारण भुसावळ नगरपालिकेची जी जागा आहे 1 एकर 20 गुंठा ही गरुड परिवारानं दवाखान्यासाठीच दान दिलेली आहे। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक ज्ञात अज्ञात दात्यांनी ते दवाखाना करण्यासाठी त्यांनी डोनेशन दिलेलं आहे। त्या सर्व डोनेशन मध्ये जागा ही दुसऱ्याची डोनेशन विचारायचं नगर परिषदेचे केवळ 10,000 रुपये येतात। नगरपालिकेचं कार्यालय आज जिथं तिथं तेव्हा एक नवीन इमारत बांधून मग तेव्हा ती नगरपालिका तिथून स्थलांतर करावे असं नगरपालिका कुठलेही सोपस्कार पाठ न पाडता, कुठलीही मंजुरी नाही, कुठलीही निविदा नाही, कुठल्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रश्न नाही, कुठली वर्क ऑर्डर नाही, अशी अचानकपणे घोषणा करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या नगरपालिकेमधले तोडफोड सुरू करायची, हे काही योग्य नाहीये। म्हणून आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी विस्तार तक्रार दाखल करतो। आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी हे कर्तव्यदक्ष आहे, ते निश्चितपणे त्या प्रश्नामध्ये लक्ष घालतील आणि जे सोपस्कार आहेत ते पार पाडावे। आणि असं अचानकपणे कोणतरी घोषणा करेल मग लगेच दुसरीची तोडफोड करणं ही जबाबदारी कोणाची? उद्या जर जिल्हाधिकाऱ्यांनी काम बंद करा तर हे जे झालेलं नुकसान आहे हे कोणी भरपाई करून द्यावं हा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे आपल्या नगराध्यक्ष नवीन आहेत, त्यांनी सगळी नगरपालिका समजून घ्यावी आणि रीतसर कायद्याच्या चौकटीत बसत असेल असं काम त्यांनी करावं।